नमस्कार, मी रामराजे जावळे पाटील। आज आपण पाहणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचे महाराष्ट्रातील काही किल्ले आणि त्यांची थोडक्यात माहिती। तर पहिला किल्ला आहे सिंहगड। किल्ल्याचे नाव सिंहगड, उंची 4400 मीटर, प्रकार गिरिदुर्ग, चढाईची श्रेणी मध्यम, ठिकाण पुणे जिल्हा महाराष्ट्र, जवळचे गाव सिंहगड, डोंगररांग भुलेश्वर। दुसरा किल्ला आहे रामशेज किल्ला। किल्ल्याचे नाव रामशेज किल्ला, उंची 3273 फूट, प्रकार गिरिदुर्ग, चढाईची श्रेणी मध्यम, ठिकाण नाशिक महाराष्ट्र, सध्याची अवस्था व्यवस्थित। तिसरा किल्ला आहे किल्ले पन्हाळा। किल्ल्याचे नाव आहे पन्हाळा, उंची 4040 फूट, प्रकार गिरिदुर्ग, चढाईची श्रेणी सोपी, ठिकाण कोल्हापूर महाराष्ट्र, जवळचे गाव कोल्हापूर, डोंगररांग कोल्हापूर, सध्याची अवस्था व्यवस्थित। चौथा किल्ला आहे लोहगड। किल्ल्याचं नाव लोहगड, उंची 3420 फूट, प्रकार गिरिदुर्ग, चढाईची श्रेणी सोपी, ठिकाण पुणे जिल्हा, जवळचे गाव लोणावळा मळवली, डोंगररांग मावळ, सध्याची अवस्था व्यवस्थित। पाचवा किल्ला आहे किल्ले राजमाची। किल्ल्याचं नाव राजमाची, प्रकार गिरिदुर्ग, चढाईची श्रेणी सोपी, ठिकाण पुणे जिल्हा महाराष्ट्र, जवळचे गाव लोणावळा खंडाळा, डोंगररांग लोणावळा खंडाळा, सध्याची अवस्था चांगली। सहावा किल्ला आहे दौलताबाद किल्ला। नाव दौलताबाद, उंची 2975 फूट, प्रकार गिरिदुर्ग, चढाईची श्रेणी सोपी, ठिकाण औरंगाबाद महाराष्ट्र, जवळचे गाव औरंगाबाद, डोंगररांग औरंगाबाद, आणि सध्याची अवस्था व्यवस्थित। आणि सातवा किल्ला आहे प्रतापगड। किल्ल्याचं नाव प्रतापगड, उंची 3556 फूट, प्रकार गिरिदुर्ग, चढाईची श्रेणी सोपी, ठिकाण सातारा महाराष्ट्र, जवळचे गाव महाबळेश्वर आंबेनळी घाट, सध्याची अवस्था व्यवस्थित। 8 नंबरचा किल्ला आहे किल्ले राजगड। किल्ल्याचं नाव राजगड, उंची 4250 फूट, प्रकार गिरिदुर्ग, चढाईची श्रेणी मध्यम, ठिकाण पुणे जिल्हा, सध्याची अवस्था व्यवस्थित। 9वा किल्ला आहे किल्ले सुधागड। नाव सुधागड, उंची 590 मीटर, प्रकार गिरिदुर्ग, चढाईची श्रेणी मध्यम, ठिकाण रायगड जिल्हा महाराष्ट्र, जवळचे गाव पाली सुधागड, सध्याची अवस्था खराब। 10वा किल्ला आहे किल्ले रांगणा। किल्ल्याचं नाव रांगणा प्रसिद्धगड, उंची 2227 फूट, प्रकार गिरिदुर्ग, चढाईची श्रेणी सोपी, ठिकाण कोल्हापूर जिल्हा महाराष्ट्र, जवळचे गाव पाटगाव, चिक्केवाडी कोल्हापूर, सध्याची अवस्था वाईट। 10वा किल्ला आहे मुल्लेर किल्ला। नाव मुल्लेर, उंची 4290 फूट, प्रकार गिरिदुर्ग, चढाईची श्रेणी मध्यम, ठिकाण नाशिक महाराष्ट्र, जवळचे गाव मुल्लेरवाडी, डोंगररांग सेलबरी डोलबारी, सध्याची अवस्था ठीक। 12 नंबरचा किल्ला आहे किल्ले तोरणा। नाव तोरणा, उंची 1403 मीटर, म्हणजेच 4604 फूट उंच, प्रकार गिरिदुर्ग, चढाईची श्रेणी मध्यम, ठिकाण वेल्हे तालुका, जिल्हा पुणे महाराष्ट्र, जवळचे गाव वेल्हे, डोंगररांग सह्याद्री, सध्याची अवस्था चांगली, स्थापना 1470 ते 1468। 13 नंबरचा किल्ला आहे किल्ले लिंगाणा। नाव लिंगाणा, उंची 3100 फूट, प्रकार डोंगरी किल्ला, चढाईची श्रेणी कठीण, ठिकाण रायगड महाराष्ट्र, जवळचे गाव दापोली पाणे, डोंगररांग सह्याद्री पर्वतातला लिंगाण्याचा डोंगर, सध्याची अवस्था व्यवस्थित। 14 नंबरचा किल्ला आहे किल्ले कुलाबा। नाव किल्ले कुलाबा, प्रकार जलदुर्ग, चढाईची श्रेणी मध्यम, ठिकाण कुलाबा महाराष्ट्र, जवळचे गाव कुलाबा, डोंगररांग अरबी समुद्र। 15वा किल्ला आहे किल्ले विसापूर। नाव विसापूर, उंची 3500 फूट, प्रकार गिरिदुर्ग, चढाईची श्रेणी मध्यम, ठिकाण पुणे जिल्हा महाराष्ट्र, आणि जवळचे गाव मळवली। 16 नंबरचा किल्ला आहे किल्ले कोरीगड। नाव कोरीगड शहागड, उंची 1010 मीटर,
प्रकार गिरिदुर्ग, चढाईची श्रेणी सोपी, ठिकाण पुणे जिल्हा महाराष्ट्र, जवळचे गाव आंबवणे, डोंगररांग लोणावळा, सध्याची अवस्था चांगली। 17 नंबरचा किल्ला आहे किल्ले नळदुर्ग, नाव नळदुर्ग, प्रकार भुईकोट किल्ला, चढाईची श्रेणी अत्यंत सोपी, ठिकाण उस्मानाबाद महाराष्ट्र, जवळचे गाव सोलापूर, तुळजापूर, नळदुर्ग, डोंगररांग उस्मानाबाद, सध्याची अवस्था व्यवस्थित। आणि 18 नंबरचा किल्ला आहे किल्ला साल्हेर, किल्ल्याचं नाव आहे साल्हेर, उंची 1567 मीटर, प्रकार गिरिदुर्ग, चढाईची श्रेणी मध्यम, ठिकाण नाशिक महाराष्ट्र, जवळचे गाव वाघांबे, साल्हेरवाडी, डोंगररांग, सेलबारी, डोलबारी, बागलाण, सध्याची अवस्था व्यवस्थित। तर हे होते महाराष्ट्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे काही किल्ले आणि त्यांची थोडक्यात माहिती। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।